12 ज्योतिर्लिंगांच्या दर्शनासाठी निघालेल्या एका भाविक महिलेचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. वेरूळ येथील घृष्णेश्वर मंदिरात दर्शन घेताच ही धक्कादायक घटना घडली. मोरम्मा मल्काजप्पा पट्टण शेट्टी वय 58 या कर्नाटक राज्यातील विजापूर जिल्ह्यातील रहिवासी होत्या. ही घटना शनिवारी रात्री 10 वाजेच्या सुमारास घडली. 6 ज्योतिर्लिंगांचे दर्शन झाले, पण मोरम्मा पट्टण शेट्टी या आपल्या कुटुंबासह आणि 27 जणांच्या समूहासोबत 11 फेब्रुवारी रोजी कर्नाटकच्या इंडी तालुक्यातून ज्योतिर्लिंग यात्रेसाठी निघाल्या होत्या. त्यांनी आतापर्यंत औंढा नागनाथ, परळी वैद्यनाथ, काशी विश्वेश्वर, उज्जैनचे महाकालेश्वर, ओंकारेश्वर आणि वेरूळचे घृष्णेश्वर अशा 6 ज्योतिर्लिंगांचे दर्शन पूर्ण केलं होतं. उर्वरित 6 ज्योतिर्लिंगांचे दर्शन घेण्यासाठी त्या पुढे जाणार होत्या, मात्र काळाने त्यांच्यावर झडप घातली. शनिवारी रात्री घृष्णेश्वर महादेवाचं दर्शन घेऊन मोरम्मा या मंदिर परिसरातील पार्किंगकडे परतत होत्या. त्याचवेळी त्यांना छातीत तीव्र वेदना जाणवू लागल्या आणि त्या जागीच कोसळल्या. सोबत असलेल्या भाविकांनी त्यांना तातडीने खुलताबाद येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केलं. रविवारी सकाळी शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला. मृत मोरम्मा यांचा मुलगा भारतीय सैन्य दलात कर्नल पदावर श्रीनगर येथे कार्यरत असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान यात्रेतील सर्व भाविक कर्नाटकचे असल्याने त्यांना मराठी भाषा समजत नव्हती. अशा कठीण प्रसंगी स्थानिक सामाजिक कार्यकर्ते रावसाहेब फुलारे यांनी पुढाकार घेऊन कायदेशीर प्रक्रिया आणि मृतदेह मूळ गावी पाठवण्यासाठी मोठी मदत केली. या घटनेमुळे संपूर्ण समूहावर शोककळा पसरली आहे. आपल्यासोबत असलेल्या सहकारी महिलेचा असा अचानक मृत्यू झाल्याने उर्वरित 26 भाविकांनी आपली पुढील यात्रा रद्द करण्याचा निर्णय घेतला. उर्वरित 6 ज्योतिर्लिंगांचे दर्शन न घेता सर्वजण कर्नाटककडे परतले. खुलताबाद पोलीस ठाण्यात या घटनेची आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली असून पुढील तपास केला जात आहे.